अयोध्या पावन नगरी में दाता प्रभु श्री राम जी की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा 22 जनवरी को होने जा रही है और इस प्राण प्रतिष्ठा के पार्श्वभूमि पर चंद्रपुर में दीप महोत्सव आयोजित कर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में चंद्रपुर का नाम दर्ज करने का प्रयास किया जा रहा है। इसके अलावा अनेक कार्यक्रम भी चंद्रपुर में होने वाले हैं। तो आइए जानते हैं इस संदर्भ में ली गई पत्र परिषद में राज्य के वन सांस्कृतिक तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। 22 जनवरी को अयोध्या पावन नगरी में दाता प्रभु श्री राम जी की मूर्ति की भव्य प्राण प्रतिष्ठा होने जा रही है और प्रभु राम जी के प्राण प्रतिष्ठा के अवसर पर इस पार्श्वभूमि पर चंद्रपुर जिले में अनेक कार्यक्रमों का आयोजन किया गया है और जिसमें एक ऐसा विश्व विक्रम बनाकर चंद्रपुर का नाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी देने की तैयारी के लिए भी चंद्रपुर की ओर से प्रयास किया जा रहा है। इस संबंध में जय्यत तैयारी भी शुरू है और राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के नेतृत्व में यह तैयारी शुरू है। इसी संबंध में और जानकारी देने के लिए राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में भाजपा महानगर जिलाध्यक्ष राहुल पावड़े तथा भाजपा ग्रामीण जिलाध्यक्ष हरीश शर्मा भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों को जानकारी देते हुए पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। 22 तारखेला या देशाची आस्था अस्मिता प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। अयोध्येच्या जन्मस्थानावर होणाऱ्या या भव्य मंदिरासाठी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतील चंद्रपूर मधून काष्ठ पोहोचवण्यात आले। साधारणतः या लाकडापासून मंदिरामध्ये गर्भगृहातील व इतर ठिकाणच्या दरवाजाचं निर्माण करण्यात आलं। एक नातं चंद्रपूर जिल्ह्याचं हे प्रभू रामाच्या मंदिरासोबत। मग याच नात्याला अजून दृढ करण्याचा संकल्प आम्ही केला। 20 तारखेला सायंकाळी 5 वाजता आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकचा अटेम्प्ट करतोय। जगामधलं सियावर रामचंद्र की जय असं सर्वात मोठं अक्षर पंत्यांनी प्रज्वलित करत आम्ही चंद्रपूरच्या भूमीतून रामभक्त 22 तारखेला होणाऱ्या मंदिरासाठी आमच्या वतीने ही भक्ती प्रभू रामाच्या चरणी अर्पण करणार आहोत। 5 वाजता साधारणतः लंडनच्या त्यांच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक कार्यालयात इथून लाईव्ह हे पोहोचेल आणि जर हा अटेम्प्ट यशस्वी झाला तर 21 तारखेला 11 वाजता प्रियदर्शनी सभागृहात गिनीज रेकॉर्ड बुकचे लंडन वरून आलेले प्रतिनिधी हे आम्हाला प्रमाणपत्र देणार आहे। जगामध्ये पहिला विश्व विक्रम व गिनीज रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंदवण्याचा पहिला जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चंद्रपूर आहे। रामचंद्र या शब्दात चंद्र आहे आणि म्हणून चंद्रपूर मधून प्रभू रामचंद्राच्या चरणी ही भक्ती अर्पण करावी असा आम्ही निर्णय केला। यासोबत रामायणामधलं महत्त्वाचं पात्र आहे जटायू। आज आपल्या देशामध्ये जटायू ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर। आम्ही निर्णय केलाय की ताडोब्याच्या जंगलात आम्ही 8 जटायू हे त्या दिवशी त्या जटायूच्या संवर्धनाच्या कार्यक्रमासाठी 21 तारखेला 2 वाजता ताडोबा जंगलातील झरी या ठिकाणी 8 जटायू हे आम्ही मुक्त करणार आहोत। त्यांचं संवर्धन व्हावं, नैसर्गिक संवर्धन व्हावं यासाठी या जटायूंना या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाच्या 1 दिवस अगोदर हे जटायू आकाशामध्ये ताडोब्याच्या जंगलामध्ये ताडोबा जंगलाचे भाग होतील अशा पद्धतीने आम्ही 21 तारखेला 2 वाजता झरी येथे जटायू सोडणार आहोत। 21 ला सायंकाळी रामायणावरचं भव्य नाट्य चंद्रपूरच्या क्लब ग्राउंडवर होईल।
22 तारखेला सायंकाळी रामायणाच्या कथेवर काही नाट्य, काही गीत रामायण असं 200 कलाकारांची चमू सादर करणार आहे। यासोबत चंद्रपूर, बल्लारशा, मूळ, पोंभुर्णा या शहरात 3 दिवस गावामधल्या प्रत्येक खांबावर स्पीकर लावत सारं गाव राममय व्हावं, रामधून वाजावी असाही प्रयत्न करतोय। अनेक चौकामध्ये आम्ही स्क्रीन लावून या स्क्रीनच्या माध्यमातून 22 तारखेला अयोध्येमधलं थेट प्रक्षेपण हे बघता यावं याच्याही व्यवस्था केल्या जाणार आहे। आणि गावामध्ये 22 तारखेला प्रत्येक घरासमोर दीपक प्रज्वलित व्हावे, पंत्या पेटाव्यात आणि आपली रामभक्ती अयोध्येला समर्पित व्हावी असे कार्यक्रम आम्ही सर्वांनी नियोजित केले आहे। CTV के लिए वैभव की रिपोर्ट।